पोटाचा जो त्रास आहे त्याच्यामध्ये काही खाल्लं तरी मनामध्ये एक निगेटिव्ह विचार येत राहणे किंवा ते खाण्याआधी विचार करावा लागणे किंवा खाल्ल्यानंतर पुन्हा पोटाचा त्रास होणे किंवा त्याच्यावर विचार करणे. दुसरं गॅसेस होणे, पोट फुगणे, जळजळ होणे, मळमळ होणे, ॲसिडिटी सारखा त्रास होणे. याचं मूळ कारण तुम्हाला जे 2006 ते 2010च्या काळामध्ये हॉटेलिंगचं जेवण झालं, सगळ्या गोष्टी झाल्यात. त्यात तुम्हाला जो IBD सारखं लक्षण त्याच्यात क्रॉन्स डिसीज आलेलं आहे. क्रॉन्स डिसीजमध्ये होतं काय, पोट साफ तर होतच नाही, मध्ये सूज तर येतेच, छोट्या छोट्या प्रमाणात अल्सर्स पण असतात, मध्ये मध्ये टप्प्यामध्ये तो एक ॲटोइम्युनो डिसऑर्डर आहे. त्यामुळे क्रॉन्स डिसीजमध्ये ह्या सगळ्या लक्षणांसोबतच असं होतं की जसं काय हातापायापासून कंबरेतून सगळं काही गळून गेल्यासारखं आहे किंवा त्याच्यानंतर जेव्हा मळ बाहेर पडतो, संडास बाहेर पडत असते, तेव्हा असं वाटतं काहीतरी बाहेर जड काहीतरी बाहेर पडतं, पण ते पूर्णतः बाहेर पडत नाही. मध्ये एकदम सतत पेन होत राहतं आणि पोटसाफच्या सतत गोळ्या खाऊनही मन समाधान होत नाही किंवा असं वाटत नाही की बाबा माझं पोट हलकं आहे. आणि त्यात सगळ्यात महत्त्वाची असते ज्याची हिरवी मिरची. जर हिरवी मिरची ह्या क्रॉन्स डिसीजमध्ये जर खाण्यात आली तर हिरवी मिरची आणि क्रॉन्स डिसीजमध्ये एकमेकांसाठी तुम्ही डायरेक्ट ॲसिड टाकताय. डायरेक्ट शरीरावरती ज्या पद्धतीने ॲसिड टाकल्यावर जशी आग होणार आहे त्या पद्धतीची आग हिरवी मिरची नव्हते. लाल मिरचीनं होत नाही तेवढी, त्याच्यापेक्षा जास्त हिरव्या मिरचीनं होते. कारण हिरव्या मिरचीचं जे काही मधले केमिकल्स आहेत ते इतके डेंजर असतात की ते पक्व झालेले नसतात. आणि जेवढा आंबट, जसा आंबा आपण एखादा आंबा खाऊ शकतो, पण पिकलेले आंबा आपण 1 डझन पण खाऊ शकतो. म्हणजे जेवढं खाण्याची आवड निर्माण होऊ शकते तेवढी गोड याच्यामध्ये किंवा पिकलेल्या याच्यात असते, पण आंबट याच्यात. आणि हिरवी मिरची आंबट आहे त्याच्यामुळे ती जास्त त्रास देते. दुसरी गोष्ट जी असते, चहा असेल किंवा वारंवार खाण्यात येणारे इतर बाहेरचे पदार्थ असतील ते बाधतात.